एलएस मराठीच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। पुणेकरांनी अमित शाह यांना विरोध करायचं ठरवलंय। देशाच्या गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं बरबटलेत। संजय राऊतांची अमित शाह यांच्यावर टीका। हैदराबाद गॅझेटसाठी आढावा सुरू आहे। सरकारने केलेल्या कार्यवाहीमुळे जरांगेंना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। अहिल्यानगरमधील सिस्पे घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई। मुख्य आरोपी राहुल शामराव काळोखेला फिजीमध्ये अटक। खासदार निलेश लंकेंच्या पाठपुराव्याला यश। जळगाव जामोद तालुक्यातील इलोऱ्यातील सखाराम महाराज मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा। परिसरातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। कस्तुरबा एक चांगलं हॉस्पिटल आहे, पण यावर्षी तक्रारी वाढतायत। वरिष्ठ नेतृत्व योग्य करत नाही। एका व्यक्तीनं हॉस्पिटलमध्ये आत्महत्या केली, याची चौकशी व्हायलाच हवी, किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य। भिवंडी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर। ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ घटनास्थळी दाखल। आणि आता पाहूयात विस्तारानं बातम्या। इमारत धोकादायक असल्याचं प्रशासनाकडून दोनदा सांगण्यात आलं होतं। भिवंडीत घटनास्थळी भेट दिल्यानंतर गिरीश महाजनांची ही प्रतिक्रिया आहे। या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय, तर 4 जणांवर उपचार सुरू आहेत, असंही महाजनांनी म्हटलंय। इमारतीला 2 वेळा नोटीस दिली गेली होती, असंही महाजनांनी सांगितलंय। आणखी 2 ते 3 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात येते। मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत दिली जाईल, असं महाजनांनी आश्वासन दिलंय। एनडीआरएफच्या निकषानुसार मदत दिली जाईल। शिवाय आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल्याचं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलंय। प्रशासनातर्फे यांना दिली गेलेली होती। 2 वेळा त्यांना बिल्डिंग खाली करा, धोकादायक आहे म्हणून सांगण्यात आलेलं होतं। पण रात्री काल ज्यावेळेला बिल्डिंग कोसळली, इमारत कोसळली, त्यावेळेला या ठिकाणी दुरुस्तीचं कामही सुरू होतं आणि ते रात्री सुरू होतं। या ठिकाणी सगळे कॉलम आपण बघतात, ते सगळे आसारे दिसत आहेत, खराब झालेले आहेत आणि त्यांना रिपेअर करण्याचं काम कोण कॉन्ट्रॅक्टर असेल, ठेकेदार असेल, तो या ठिकाणी करत होता। परंतु हे करत असतानाच ही इमारत अचानकपणे कोसळली। पण नशिबाने खरं म्हणजे याच्यामध्ये जवळपास 30 परिवार राहत होते, कुटुंब राहत होते आणि त्यांना सर्वांना बाहेर काढण्यात आलेलं होतं। तरीसुद्धा 12-14 कामगार असतील, एखादं कुटुंब त्या ठिकाणी या अपघातामध्ये सापडलं आणि जवळपास 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। अजूनही शोधकार्य सुरू आहे। सगळ्यांच्या सांगण्यानुसार अजून 3-4 जण खाली असतील अशी भीती वर्तवली जाते आहे। या ठिकाणी एनडीआरएफची टीम तात्काळ या ठिकाणी आली। ठाण्याची कॉर्पोरेशनची डिझास्टरची टीम आहे, ती सुद्धा या ठिकाणी आली। जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, या ठिकाणी कमिशनर आहेत, सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत, सर्वजण या ठिकाणी आहेत। वाचवण्याचा सर्वकष प्रयत्न एनडीआरएफने रात्री केला, सर्व लोकांनी तो बघितलेला आहे। प्रशासन या ठिकाणी होतं, पण 9 जण यात गेलेले आहेत। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व चौकशी तर केली जाईल। खरं रिपेअर करण्याच्या, दुरुस्ती करण्याच्या आधी ही परवानगी घ्यावी लागते कॉर्पोरेशनची, पण तशी कुठली कॉर्पोरेशनची परवानगी ठेकेदाराने या ठिकाणी घेतलेली नाही आणि घेतली नसताना त्यांनी कामाला सुरुवात केली आहे। तो सगळे पिल्लर फोडत होता, आसारी उघडी करत होता, त्यावर त्याला रिपेअर करत होतं आणि त्यातच काहीतरी चुकलं आणि ती इमारत पूर्णपणे खाली कोसळली आहे। सर, या संदर्भात आता इतर उर्वरित जो भाग आहे तो देखील धोकादायक आहे, तर त्या संदर्भात काही निर्णय घेतला आहे? आपण बघताय त्या ठिकाणी उर्वरित भाग, ही बी विंग होती, ए विंग सुद्धा तशीच आहे, बाजूची इमारत सुद्धा तशीच आहे। सर्वांना खाली करण्यात आलेलं आहे। सगळी इमारत खाली करण्यात आलेली आहे। त्यात राहणारे सगळे जे भाडेकरू असतील, लोक असतील, त्यांना सर्वांना खाली करण्यात आलेलं आहे। मला वाटतं ही इमारत सुद्धा आता आपण बघता ती अर्धी तुटलेलीच आहे, ती सुद्धा तोडावी लागेल, ती लगेच खाली उतरावी लागेल आणि त्याचा अजून एखाद दुसरी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते। आणि म्हणून कॉर्पोरेशनला या ठिकाणी आम्ही सूचना करतो केलेल्या आहेत। जिल्हाधिकारी पण या ठिकाणी आहेत, सर्व प्रशासन या ठिकाणी आहे आणि आम्ही त्यांना सूचना केलेली आहे की ही इमारत लगेच खाली करा। पण या ठिकाणी रात्रभरापासून एनडीआरएफ असेल, ठाणे महापालिका कर्मचारी असतील, या ठिकाणचे सगळे कॉर्पोरेशनचे पोलीस यंत्रणा आहे, रात्रभर या ठिकाणी जागून त्यांनी खूप प्रयत्न केले लोकांना जिवंत काढण्यासाठी। परंतु दुर्दैवाने अमळनेर शहरात
अनेक भागांमध्ये नाल्यांना पूर आलाय. जळगावला तर अक्षरशः तुफान पावसानं झोडपलंय. जळगाव जिल्ह्यात पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी सुखावलाय. जळगावमधील नद्या नाल्यांना पूरसदृश परिस्थिती जाणवते. खरं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर आहे. एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता मुसळधार पाऊस पडतोय आणि जळगावमधील नद्या नाल्यांना देखील पूर आला. त्यामुळे आता या पूर सदृश परिस्थितीमुळे उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतं. पुण्यात भाजप नगरसेविकेनं शाळेतील लहान विद्यार्थी लेकरांकडून पाय पुजल्या प्रकरणी रुपाली ठोंबरेंची पोस्ट करून टीका करण्यात आली आहे. रुपाली ठोंबरेंनी या ठिकाणी जी पोस्ट केली आहे त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की पुण्यात एका भाजप नगरसेविकेनं शाळेतील लहान विद्यार्थी लेकरांकडून पाय पुजून घेतले. लाजा राहिल्या नाहीत हे नक्की. घरी नाहीत का तुमचे पाय पुजायला लेकरं तुमची? त्यानं तुमचा सन्मान वाढला असता. त्यासाठी शिक्षण हवं असतं. किती शिकला आहात बाई तुम्ही? बाईसाहेब बाबत काही प्रश्न देखील या रुपाली ठोंबरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये व्यक्त केले. या नगरसेविकेचं शिक्षण किती झालंय? भाजपमध्ये आहेत म्हणून त्यांना लेकरांचे पायपूजन घ्यायची दुर्बुद्धी आली का? आणि भाजप पुण्यातील नेते अशा विषयावर बोलणार आहेत की नाही? सत्या भाजपची आहे. तुमचे नगरसेवक शहराचं वाटोळं करतायत. आता लेकरा बाळांवर वाटोळ्याचं सावट आणत आहेत. सुधारा रे सुधारा असं म्हणत रुपाली ठोंबरेंनी यांच्यावर टीका केली आहे. बीड जिल्ह्याच्या डीपीडीसीचा आढावा मांडला गेला. बैठकीनंतर संदीप क्षीरसागर यांची माहिती यांनी त्या ठिकाणी दिली आहे. प्रत्येकानं आपापल्या मतदारसंघातील मागण्या मांडलेल्या आहेत. दादांनी केलेले वादे पूर्ण होताना दिसतायत असं क्षीरसागर म्हणाले. आमदार संदीप क्षीरसागर यांची ही प्रतिक्रिया होती. सर्व झाली जिथे आदरणीय वहिनी साहेबांनी सगळे जिल्ह्याचा आढावा डीपीडीसी मांडला. प्रत्येक जणांनी आपल्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या मागण्या आहेत ते मागितल्या आहेत. मात्र बीड शहरामधले अजितदादांनी जे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आहे त्यासाठी निधी दिलेला होता. आतापर्यंत काही झालेलं नाही. कुठल्या म्हणजे दादांनी जे वादे केलेले होते ते पूर्ण होताना दिसतात. हो दिसतात ते. त्याला फक्त थोडासा प्रोसेसला वेळ लागतोय. पण त्या विषयावरती सुद्धा चर्चा झाली. नाट्यगृह असेल, तारांगण असेल, क्रीडाचं जे आपलं ग्राउंडच आहे, लवकरात लवकर ह्याची उद्घाटन आपल्याला दिसतं. या प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, त्यांची बैठक झालेली आहे. एक बातमी येते की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र होत आहेत. एवढा मोठा नाही मी. हा प्रश्न मला वाटतं विशेष टीमला विचारा. मात्र बीड शहरातील आज जरी बघितलं तर जे रस्ते आहेत, चिखल झालेला आहे, ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याचं दुर्लक्ष केलं जातं. कारण नगरपालिका स्टँड होऊन 6 महिने झाले. बघा, ह्या विषयावरती मतदारसंघामध्ये रोड असतील, अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालेलं आहे. अहिल्यानगरमधील सिस्पे घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुख्य आरोपी राहुल शामराव काळोखे याला अटक करण्यात आली आहे. अर्थात इंटरपोलच्या माध्यमातून त्याला फिजीमध्ये अटक करण्यात आली. आता या आरोपीला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. चंद्रजी पवार साहेबांना भेटलो आणि पवार साहेबांना मी माझं एक पत्र दिलं आणि त्या पत्रावर साहेबांनी मुख्यमंत्र्यांना रिमार्क केलं आणि ते पत्र त्याची एक कॉपी SP कार्यालयात सुद्धा दिली. नंतरच्या कालखंडामध्ये ते आरोपी ज्या वेळेस आम्हाला समजलं की दुबईमध्ये आरोपी आहेत, त्यावेळेस दुबईमध्ये आरोपी लपून बसल्याची ज्यावेळेस माहिती मिळाली त्यावेळेस सप्टेंबर 2025ला मी माझ्या काही सहकाऱ्यांची टीम दुबई या ठिकाणी पाठवली आणि त्यांच्या प्रत्येक बारीक हालचालीवर लक्ष ठेवलं. त्यांचे त्याबाबत वास्तव्य कुठे आहे, ते कुठला व्यवसाय करतात, त्या सगळ्या माहित्या गोळा करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि ज्या ज्या माहिती आम्हाला समजली ती माहिती आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय नगर या ठिकाणी आम्ही त्या माहित्या त्यावेळेचे तत्कालीन SP सोमनाथ घारगे होते, त्यांना त्या माहिती आम्ही.
सविस्तर बातम्या तर आपण ऐकल्यात. आता जाता जाता पाहूयात काही वेगवान घडामोडी. बीड जिल्ह्यातील 11ही तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची हजेरी. केज आणि धारूरमध्ये अतिवृष्टीची नोंद. वाशिममध्ये नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद. प्रशासनाचं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. जळगाव जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले. धरणातून 78,823 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. दगडावरचे फिंगरप्रिंट आधारशी लिंक करून तपासण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची बोचरी टीका. दादांना नोबेल देण्यात यावं, फडणवीसांनी त्याची शिफारस करावी, राऊतांची टीका. पुण्यातील खडकवासला धरणातून 25 ते 26,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. मुठा नदीकाठच्या रहिवाशांना महानगरपालिकेचा सतर्कतेचा इशारा. जळगावमधील पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथे घराची भिंत पडून वृद्धाचा मृत्यू. पावसामुळे भिंत कोसळल्याची माहिती. नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी. गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ. अर्जुन सागर धरणातून पुनद नदीत 2,981 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला परवानगी. सातारा रस्त्यावरील उत्सव हॉटेल समोर करणार काँग्रेस आंदोलन. बुलढाण्यात 24 तासांपासून मुसळधार पावसाला सुरुवात. सर्व नदी आणि ओढ्यांना महापूर. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. अभिनेत्री प्राजक्ता माळींनी घेतलं धाराशिव येथील श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन. मंदिर संस्थांच्या वतीनं प्राजक्ता यांचा यथोचित सन्मान. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलिस मराठीचं लाईव्ह बुलेटिन.